नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंचन सुधा ज्युनियर कॉलेजच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये तुमचे स्वागत आहे. इयत्ता 11वी मराठी युवक भारती या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. हे आहे आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठ. यामध्ये अंतर्भूत असलेल्या पाठांबद्दलचा थोडक्यात आढावा आहे. ही आहे आपल्या पाठ्यपुस्तकाची अनुक्रमणिका. भाग 1 व 2 यामध्ये पाठ व कविता यांचा समावेश आहे. भाग 3मध्ये साहित्य प्रकार, यामध्ये आपल्याला नाटकांचा अभ्यास करायचा आहे. भाग क्रमांक 4 यामध्ये उपयोजित मराठी हे आपण इथे अभ्यासायचे आहे. यामध्ये सूत्रसंचालन, मुद्रित शोधन, अनुवाद, अनुदिनी म्हणजेच ब्लॉग लेखन आणि रेडिओ जॉकी यांचा अभ्यास आपल्याला यात करायचा आहे. भाग क्रमांक 5 व्याकरण विभाग, यामध्ये शब्दशक्ती, काव्यगुण, वाक्यसंश्लेषण, काळ, शब्दभेद यांचा आपल्याला यावर्षी अभ्यास करायचा आहे. त्यातला पहिला भाग आपण बघूया, व्याकरणाचा शब्दशक्ती. आता शब्दशक्ती म्हणजे काय हे आपल्याला इथे अभ्यासायचे आहे. शब्दशक्ती म्हणजे काय, तर माणसांचे परस्परांतील व्यवहार भाषेच्या माध्यमातून जे काही भाषेचं आदानप्रदान होतं, भाषेच्या माध्यमामधून विविध साहित्याची निर्मिती होत असते. दोन्ही ठिकाणांची भाषा परिणामकारक व वैशिष्ट्यपूर्ण अशी असते. आपल्या मनातील विचार, भावना व कल्पना भाषेच्या द्वारे आपण व्यक्त करत असतो. माणसात विविध प्रकारची क्षमता असते आणि ती क्षमता सादर करण्यासाठी योग्य अशा शब्दांची निवड करावयास हवी आणि ही निवड करण्याची क्षमता माणसामध्ये, कौशल्य हे माणसामध्ये असायला हवं. यासाठी शब्दशक्तीची ओळख करून घेणे उचित ठरते. अक्षरे, शब्द व वाक्य हे भाषेचे घटक आहेत. अक्षरांच्या अर्थपूर्ण क्रमाला शब्द असे म्हटले जाते आणि प्रत्येक शब्दाला इथे अर्थ असतो. उदाहरणार्थ बघा, मी आज मोठा दगड पाहिला. त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेष, माझ्या मना बंद दगड. आता या तिन्ही वाक्यामध्ये दगड हा शब्द समान आहे, परंतु तिन्ही वाक्यामध्ये शब्दाचा अर्थ हा वेगवेगळा आहे. शब्दाच्या अंगी असलेल्या अशा विविध अर्थांचा म्हणजे वेगळ्या अर्थांच्या संदर्भामध्ये प्रकट होणाऱ्या विविध वैशिष्ट्यांचे अध्ययन आपल्याला शब्दशक्तीमध्ये करायचे आहे. प्रस्तुत असलेल्या या भागामधून भाषेच्या माध्यमामधून विचारांची होणारी देवाणघेवाण, अनेक शब्दमाध्यमातून शब्दांची निवड करण्याची क्षमता याचा आपल्याला अभ्यास शब्दशक्तीमध्ये करायचा आहे. भावना प्रकट करण्यासाठी आपल्याला योग्य अशा शब्दांची निवड करावी लागते. म्हणजेच शब्दांच्या अंगी अर्थ प्रकट करण्याची जी शक्ती असते तिलाच शब्दशक्ती असे म्हणतात. आता या शब्दशक्तींचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे अभिधा, दुसरी आहे लक्षणा आणि तिसरी आहे व्यंजना. यातला पहिला जो प्रकार आहे अभिधा, हा आपण इथे अभ्यासूया. आता पुढील वाक्य नीट वाचा. मी जंगलात एक हत्ती पाहिला. बघा, या वाक्यात हत्ती या शब्दातून अवाढव्य आकाराचा प्राणी म्हणजे हत्ती हाच शब्दशः सरळ व रूढ अर्थ आपल्याला समजतो. इतर कुठलाही अर्थ इथून प्रतीत होत नाही. म्हणजे या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच अर्थ आपल्या डोळ्यासमोर येत नाही. हत्ती म्हणल्यानंतर अवाढव्य शरीर, समोर सोंड, त्याची असलेली दातं, सुपासारखे कान, डुलत डुलत चालणारा तो हत्ती, असं चित्र आपल्यासमोर उभं राहतं. म्हणजेच याचा अर्थ असा की शब्दांचा सरळ व रूढ अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दातील शक्तीला अभिधा असं म्हटलं जातं. आता अभिधा शक्तीने प्रकट होणाऱ्या अर्थाला वाच्यार्थ असे म्हणतात. म्हणजेच अभिधा शक्तीच्या साह्याने जो अर्थ व्यक्त होतो, जो अर्थ प्रकट होतो, त्या अर्थाला
वाच्यार्थ असे म्हटले जाते. आता या अभिधा शक्तीची वैशिष्ट्ये आपण बघूया. पहिलं वैशिष्ट्य आहे की ही शब्दांची पहिली शक्ती होय. म्हणजे अभिधा ही शब्दशक्तीची पहिली शक्ती आहे. दुसरा अर्थ असा आहे की यातून शब्दशः अर्थ सूचित होतो. म्हणजे वाचल्याबरोबर आपल्याला त्याचा शब्दशः असा अर्थ कळतो. तिसरा आहे तो अर्थ शब्दकोशातही सापडतो. म्हणजे त्या शब्दाचा जो अर्थ असेल तो जसाच्या तसा अर्थ आपल्याला शब्दकोशातही सापडत असतो. उदाहरणार्थ बघा, राम एक राजा होता. दुसरं उदाहरण बघा, तलावात भरपूर पाणी आहे. तिसरं उदाहरण बघा, ही वाट डोंगरगावची आहे. चौथं उदाहरण बघा, बांगड्या रंगीत असतात. पाचवं उदाहरण बघा, मावळतीचा सूर्य सुंदर दिसतो. या सर्व वाक्यांमधून त्या वाक्यामध्ये दडलेला शब्दशः अर्थ दिसतो, म्हणून याला अभिधा शक्ती असे म्हणतात. आता पुढचं आहे बघा, दुसरी शक्ती आहे लक्षणा. लक्षणा म्हणजेच काय बघा. आता पुढील वाक्य वाचा की माझ्या घरावरून हत्ती गेला. आता इथे बघा, येथे घरावरून हत्ती या शब्दशः अर्थ न घेता त्या शब्दाशी सुसंगत असलेला दुसराच अर्थ घ्यावा लागतो. घरावरून म्हणजेच घरावर पाय ठेवून नव्हे तर घराच्या बाजूने हत्ती गेला असा अर्थ आपल्याला इथे घ्यावा लागतो. म्हणजेच एखाद्या शब्दाचा मुख्यार्थ म्हणजेच वाच्यार्थ बाधित होऊन त्याऐवजी सुसंगत असलेला दुसरा अर्थ येतो. अशा मुख्यार्थ बाधित शब्दातील शक्तीला लक्षणा असे म्हणतात. म्हणजे दुसरा अर्थ सूचित करण्याची शब्दाची जी शक्ती आहे ती शक्ती म्हणजेच लक्षणा. लक्षणा शक्तीने प्रकट होणाऱ्या अर्थाला लक्षार्थ असे म्हणतात. आता लक्षार्थ म्हणजेच लक्षणा शक्तीची वैशिष्ट्ये बघा. पहिलं वैशिष्ट्य आहे यातून दुसरा अर्थ सूचित होतो. दुसरं वैशिष्ट्य आहे बहुतेक वेळी मूळ अर्थाला बाधा येते. तिसरं वैशिष्ट्य बघा, या संदर्भाने सुसंगत दुसरा अर्थ प्रतीत होतो. संदर्भाने जुळलेला दुसरा अर्थ इथे घ्यावा लागतो. त्यावेळेस लक्षणा शब्दशक्ती होते. उदाहरणार्थ बघा, यात काही राम नाही. दुसरं उदाहरण बघा, त्याच्या डोळ्यातील पाणी आटले. त्यावेळी माझी वाट लागली. पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली. सूर्य अस्ताला गेला. या शब्दामधून त्यांचे अर्थ व्यतीत होतात. यानंतर पुढची शब्दशक्ती आहे व्यंजना. आता पुढील उदाहरण वाचा बघा, लढताना वीरांच्या अंगी हत्ती संचारला. आता येथे हत्ती या शब्दाचा शब्दशः अर्थ अभिप्रेत नसून हत्तीचे बळ हा ध्वनीत होणारा रूढार्थ प्रकट झाला आहे. म्हणजेच मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दाच्या शक्तीलाच व्यंजना शक्ती असे म्हणतात. आता व्यंजना शक्तीची वैशिष्ट्ये बघा. याचं पहिलं वैशिष्ट्य आहे वेगळा अर्थ सूचित होतो. मूळ अर्थाला बाधा येत नाही. दुसरा सुसंगत अर्थ रसिकांपर्यंत पोहोचतो. उदाहरणार्थ, त्याने राम म्हटले. लात मारेल तेथे पाणी काढेल. आपणच आपली वाट निर्माण करावी. त्याच्या जीवनाचा सूर्य अस्ताला गेला. आता या ठिकाणी या वाक्यांमधून त्याचा असणारा जो अर्थ आहे त्या अर्थाचा सकृतदर्शनी होत असलेले व्यक्तिगणिक अर्थ त्याचा वेगवेगळा सूचित होत असतो. बघा, वाचन व लेखन करताना या तिन्ही शब्दशक्तींचे ज्ञान असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, आवश्यक आहे. आता शब्दशक्तीची गरज का आहे तर ललित वाङ्मयात अनुभवांचे दर्शन घडविण्यासाठी शब्दशक्तीची आवश्यकता पडते. शब्दांचा कोश प्रमाण मानला असला ललित लेखनात शब्द केवळ ज्ञान देण्यासाठी नसून कवीचा लेखकाचा अनुभव सांगण्यासाठी असतात. लेखक किंवा कवी यांना शब्दांच्या पलीकडचा भाव व्यक्त करण्यासाठी मूळ भावार्थ संलग्न अशी अर्थ असा व्यक्त करण्यासाठी या शब्दशक्तींची आवश्यकता असते. या सर्व शब्दशक्तींमधून महत्त्वाचा आहे लेखकाच्या व
कवींच्या भावछटा व्यक्त करण्यासाठी. काव्यात व्यंग्यार्थामुळे सूचकता व अधिक परिणामकारकता साधण्यासाठी या शब्दशक्तीची आवश्यकता असते. अशा प्रकारे आपण शब्दशक्तींचा अभ्यास केला. यामध्ये अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या तिन्ही शब्दशक्ती आपण अभ्यासल्या. यानंतर त्या खालचा स्वाध्याय तुम्हाला कृती सोडवायची आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या तासात.